नमस्कार. अजून एक गोष्ट घेऊन आलो तुमच्यासाठी आज. गोष्टीचं नाव आहे रातराणी. ही घटना आहे मध्य प्रदेशमधल्या एका छोट्या गावातली. छोट्या गावात तसंच गावाकडे जी घरं असतात तसं मागं म्हणजे घराची बिल्डिंगच्या समोर अंगणाला चारी बाजूनी भिंत, जेणेकरून आणि त्याला दरवाजा, जेणेकरून ते तुमचं अंगण म्हणलं तर प्रायव्हेट पण राहील, मोकळं अंगण पण राहील, कुणाला डायरेक्ट असा सहजासहजी ॲक्सेस पण मिळणार नाही असं ते अंगण. आणि त्या घरामध्ये एक नवरा बायको, त्यांची एक 2.5 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाचं एक नुकतंच झालेलं बाळ, असं त्यांचं ते कुटुंब राहायचं. नवरा शिक्षक होता, बायको पण शिकलेली होती, त्यामुळे देव काय फार मानायचे नाहीत, पण माणसं चांगली होती, त्यामुळं सगळ्यांना आवडणारी माणसं होती. आणि त्या नवऱ्याला घरात वेगळी झाडं लावायचा खूप शौक होता आणि अंगण असल्यामुळं फुलझाडं लावणं त्याला जमायचं, शक्य व्हायचं. असंच एक दिवशी त्यांनी कुठून तरी एक रातराणीचं सुंदर झाड आणलं. आता रातराणीचं जे झाड त्यांनी अंगणात लावलं. अंगणात झाड लावल्यानंतर काही दिवसांनी ते रातराणीचं झाड असतं ते रात्रीच बहरतं आणि ते बहरल्यानंतर जेव्हा त्याचा सुवास पसरतो, सगळीकडे सुगंध पसरतो, तो लांबपर्यंत जातो आणि तो खूप सुंदर असतो. म्हणजे की ज्यांनी कोणी रातराणीचा सुगंध घेतला आहे त्यांना 100% हे आठवेल की रातराणीचा सुगंध कसा असतो. रातराणी बहरली, पण अचानक काय कोणाला माहीत काय झालं, त्यांची जी मुलगी होती ना ती नॉर्मली खूप शांत असायची. म्हणजे कधी त्रास नाही, सांगितलेलं ऐकायची, रडरड नाही, हट्ट नाही. तो बाळ लहान असल्यापासूनच तिनं कधी हट्ट केले होते कुठल्या गोष्टीचे. पण अचानक आहे ना ते त्या दिवसापासून ती रात्र झाली की जोरात रडायला सुरुवात करायची, कुणाचंही ऐकायची नाही. आई जवळ घ्यायला गेली तर आईला मारायचा प्रयत्न करायची, वडिलांना मारायचा प्रयत्न करायची. आणि हट्ट मात्र तिचा विचित्र असायचा. तिचा हट्ट असायचा की मला त्या रातराणीच्या झाडापाशी जाऊन खेळायचं आहे, आणि हे रात्री 2-2:30 वाजताच्या वेळेला तिला करायचं असायचं. कुठले आई वडील 2-2.5 वर्षाच्या बाळाला रात्री अंगणात एकट्याला सोडतील? त्यामुळे ते प्रयत्न करायचे, त्यामुळे ते त्यांना बांधून ठेवायचे असेल ते घरातच कोंडून ठेवायचे, तिला जाऊ द्यायचे नाही. एक रात्र असं झालं की सगळ्यांना झोप लागली आणि 2:30-3च्या सुमारास त्या घरचे जे तो पुरुष होता, जो वडील होते त्या मुलीचे, त्यांना जाग आली तर त्यांना कोणाच्या तरी हसल्याचा आवाज आला अंगणातून, म्हणून ते अंगणात गेले. बघतायत तर रात्री 2:30-3च्या सुमारास त्यांचं ते 2.5 वर्षाचं बाळ त्या रातराणीच्या शेजारी बसून खेळत होतं, जणू काय कोणाशी तरी गप्पा मारते, इतकं जोरात ते हसत होतं. त्यांना भीती वाटल्यावरती त्यांनी रात्र जाऊ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या गावच्या मंदिराचे जे पंडितजी होते त्यांना बोलवलं. पंडितजींनी म्हटले की मला काय फार विशेष वाटत नाही आहे, हिला बहुतेक ही तब्येतीचा काहीतरी, आरोग्याचा काहीतरी विषय झालेला आहे, तर तुम्ही त्याला डॉक्टरकडे दाखवा. डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने सगळे चेक वगैरे केलं आणि डॉक्टरनी पण सांगून दिलं की फारसं काही मलाही वाटत नाही, सगळं तर नॉर्मल वाटतंय, पण तरी पण तुम्ही जे सिम्पटम सांगताय त्याच्या बेसिसवरती हे औषधं मी तिला देतो, तुम्ही तिला ती द्या. आणि तिला थोडे दिवस आहे ना तुमच्या घरापासून थोडं लांब ठेवा, कारण मे बी तिथलं वातावरण किंवा तिथं काहीतरी असेल ज्या गोष्टी ज्याच्यामुळे तिला असं वाटत असेल बाबा ती रडत वगैरे. मग त्यांची एक बहीण होती. आता खेडेगावं कशी असतात माहिती ना, वाड्या असतात छोट्या, एक गाव असतं, मग 8-10 किलोमीटरवरती दुसरं गाव असतं. तसंच त्यांचे त्या गावापासून जवळच्याच गावात 8-10 किलोमीटरच्या गावात त्यांची ती बहीण राहायची. आता सगळ्यांशी हे प्रेमानं राहत असल्यामुळे, सगळ्यांशी त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला आपल्या बहिणीकडे ठेवायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते बहिणीकडे सोडून आले. तर बहिणीकडे सोडून आले तरी रात्र झाली की हिचं आपलं रडणं चालूच. औषध चालू आहे तरी काय उपयोग नाही. रात्र झाली की रडणं चालू, त्रास देणं चालू. बरं तिथं रातराणी पण नाही तरी पण रडणं चालू, जोरात आरडाओरडा चालू. कसं तरी आपले दिवस काढत होते, कारण काही दिवसच तिला त्या बाळाला तिथं ठेवायचं होतं.
पण एक रात्री मात्र त्या बाळानं कहर केला. म्हणजे ती इतकी जोरजोरात रडायला लागली, इतकी जोरजोरात उड्या मारायला लागली, धावायला लागली, भिंतीवरती हात आपटायला लागली, सगळ्यांना मारायला लागली. काही केल्या ऐकेना, जागेवर बसायला तयार नाही. घाबरून त्यांनी आपल्या भावाला फोन केला. भाऊ तिथं पोचला. भाऊ पोचल्यानंतर सुद्धा ती मुलीचं काय, मुलगी ऐकायला तयार नाही. आईला बघितल्यानंतर सुद्धा ती ऐकायला तयार नाही. उलटं तिच्या ओरडण्यातला, रडण्यातला राग अजून उफाळून आल्यासारखं ती करायला लागली. 3-4 तास ती हेच करत होती. त्यांनी खूप शांत करायचा प्रयत्न केला, पाणी पाजायचा प्रयत्न केला. ती ऐकायला तयार नाही. आणि 3-4 तासांनी ती मुलगी शांत झाली. ती शांत झाली, ती कायमचीच. सगळ्यांना खूप दुःख झालं. पण आपण म्हणतात ना की दुःखात पण आपण काहीतरी समाधान शोधतो. तसं तिच्या आईवडिलांना वाटलं की हिला काहीतरी त्रास होत होता, जी ती आपल्याला सांगू शकत नव्हती लहान असल्यामुळं. निदान तिला ह्या त्रासातनं मुक्ती मिळाली. त्यांची जीवनचर्या चालू झाली. आता त्या आईला तिच्या घरात एक म्हणजे रात्रीच्या वेळेला आपल्या मुलीच्या पायात जी तिनं स्पेसिफिकली पैंजण घातली, ते लहान बाळांच्या पायात घालतात थोडे जाडवाले, ते पैंजणचा आवाज यायला लागला. जणू काही ती छतावर कोणीतरी चालते. तिनं 2-3 रात्री दुर्लक्ष केल्यावरती तिला त्याच बाळाचा हसण्याचा आवाज यायला लागला. तिनं आपल्या नवऱ्याला पण ती गोष्ट सांगितली. नवऱ्याला तो आवाज आला नव्हता, पण त्याचा आपल्या बायकोवरती विश्वास होता. तर मग पण एक रात्र असं झालं की त्यांनी सगळे आवाज येऊन सुद्धा त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. की त्यांनी असं म्हटलं की आपल्याला भास होत असतील, मे बी आपण ती आपल्या बाळाला मिस करतोय त्याच्यामुळे आपल्याला असं भास होत असतील, पण त्यांनी फार लक्ष दिलं नाही. तर एक रात्री त्यांना जोरजोरात हसल्याचे आवाज अंगणात यायला लागले. म्हणल्यावरती ते नवरा बायको जेव्हा अंगणात आले तेव्हा त्यांच्या काळजाचा थरका पडला. कारण त्या रातराणीपाशीच त्यांचं ते बाळ, त्यांची ती मुलगी आणि तिच्यासोबत एक अशी विद्रूप दिसणारी बाई उभी होती. त्या दोघी खेळत होत्या. जसे हे लोक बाहेर आले तसं त्या बाईनं ह्या आईकडं बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरती एक कुत्सित स्माईल होतं. जणू काही ती तिला सांगायचा प्रयत्न करते, बघ मी तुझ्या मुलीला तुझ्यापासून नेलं का नाही ओढून. हे दोघं घाबरले. ह्यांनी गावच्या पंडितजींना बोलवलं. परत पंडितजींनी सगळं होमहवन वगैरे करायचा वगैरे प्रयत्न केला. पंडितजींनी त्यांच्या हातात जेवढं होतं तेवढं केलं. 2-3 दिवस शांत गेले. आता रात्रीच्या वेळेला ह्यांचं हे 6 महिन्याचं जे बाळ होतं ते आता 8-9 महिन्याचं झालेलं होतं. ते बाळ रडरड करायला लागलं. ते बाळ ज्याला चालता पण यायचं नाही, ते रांगत बाहेर जायचा प्रयत्न करायला लागलं. त्याला बोलता तर यायचंच नाही. नुसतं रडायचं, नुसतं रडायचं, नुसतं रडायचं. म्हणल्यावरती शेवटी त्या गावाच्या जवळ दुसरं एक गाव होतं. त्या गावात एक मंदिर होतं. त्या मंदिराचे जे पुजारी होते त्यांना थोडंसं ते सिद्ध वगैरे थोडेसे आहेत असं मानलं जायचं. त्यांना बोलवण्यात आलं. त्यांची एक खासियत होती, ते रात्रीच लोकांच्या घरी जायचे, ते दिवसा जायचे नाहीत. त्याप्रमाणे ते रात्री आले. त्यांनी सगळीकडे बघितलं आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला, हे कधीपासून सुरू झालं? हे कधीपासून सुरू झालं? त्यांनी सांगितलं की आम्ही असं ही रातराणीचं झाड आम्ही लावलं. त्यावर त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे का की सुगंधाकडं हे जे निगेटिव्ह शक्ती असतात त्या अट्रॅक्ट होतात आणि त्यात तुम्ही लावले रातराणीचं झाड जे फुलतंच रात्री, जेव्हा ह्या निगेटिव्ह शक्तींची ताकद जास्त असते, त्यातून याचा जो सुवास आहे तो इतका लांबपर्यंत पसरतो. त्यामुळे हे लांबून कुठून तरी अट्रॅक्ट झालेलं तुमच्याकडं ही पिशाचिनी आहे जी तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे. आणि त्यातून तुम्ही विज्ञानवादी आहे, त्यामुळे तुम्ही देवाची पूजा वगैरे करत नाही. त्यामुळे तुमच्या रक्षणासाठी कुठली शक्ती इथं तुमच्या घरात नाही. त्यामुळे ती इथं आलेली आहे. आणि आता ती तुमच्या मुलीला तर घेऊन गेलेलीच आहे, तर आता तिला तुमच्या बाळावरती पण तिचा जीव जडला आहे, तर ती त्याला पण घेऊन जायचा प्रयत्न करते. आता हे दोघं घाबरले. त्यांनी गुरुजींचे पाय पकडले, त्यांची माफी मागितली आणि सांगितलं तुम्हीच उपाय सांगा. गुरुजी म्हणले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी इथं आपल्या घरात आपल्याला हवन करायला लागेल,
5 दिवसाचं हवन असेल, त्याची सुरुवात मी उद्या करतो. आज सामानात मी काय आणलेलं नाही आहे. गुरुजी दुसऱ्या दिवशी जेव्हा सामान घेऊन घरी गावात यायला निघाले त्या दुसऱ्या गावातनं, तर जणू काय कुठली तरी शक्ती, अदृश्य शक्ती त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होती. कारण वाटेत अचानक एक भला मोठा सापच त्यांच्या आडवा येऊन थांबला, जो जायला तयार नाही. मग ते गुरुजींनी तिथनं मार्ग काढला. तर रोजच्या रहदारीतला जो रेग्युलर रहदारीतला जो रस्ता आहे, त्या रस्त्यात अचानक मधनंच कुठं ते दगड दिसला त्यांना, जो ज्याच्यावरनं चालतसुद्धा पार करणं ज्याला अवघड होतं. पण गुरुजी ज्ञानी होते, त्यांना लक्षात आलं की ही शक्तीच आपल्याला थांबवायचा प्रयत्न करते. मग गुरुजी कसे तरी करून घरी पोचले. 5 दिवस त्यांनी हवन केलं. हवनाची सांगता होणार होती, त्यावेळेस गुरुजींनी त्याच्या नवऱ्याला बोलवलं आणि सांगितलं, आता हवनाची सांगता होणार आहे, तर या हवनाच्या सांगतेच्या वेळेचंच ते जे तुमचं रातराणीचं झुडूप झाड जे काय आहे ते तुम्हाला कापून टाकायचं आहे, त्याच्याबरोबरच तुम्हाला या सगळ्यात प्रॉब्लेममधून तुम्हाला मुक्ती मिळेल. नवरा गेला, त्यानं करवत आणलं. करवतानं ते रातराणी कापायचा प्रयत्न करू लागला. आता रातराणीचं झुडपाची ती खोड ती किती असतं, करंगळीपेक्षा पण लहान असतं, पण ते कापलंच जाईना. पण जसजसा हा माणूस जोर लावायला लागला तसं ह्यांच्या घरातून भेसूर, म्हणजे म्हणतात ना की खूप दुःख होत असताना जसे रडतात करून असे मोठमोठ्या आवाजात अनेक लोक रडतात, असे त्यांना आवाज यायला लागले. तो थांबायला लागला. तसं गुरुजी म्हणले की ते तुला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतायत, तू तुझं काम चालू ठेव, ते बंद, तुला कापणच आहे. गुरुजींचं ऐकून त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी त्याला ते झाड कापण्यात यश आलं. आणि जसं त्यानं ते झाड कापलं तसं तिथं उपस्थित लोकांना त्या झाडातून एक स्त्री आणि एक मुलगी, लहान ज्यांची मुलगी होती, ती बाहेर जाताना दिसली. त्या दिवसानंतर त्यांच्या बाळानं रडणं थांबवलं, त्यांचं बाळ नॉर्मल झालं, त्यांच्या घरातल्या गोष्टी नॉर्मल झाल्या. एक पूजापाठ करायला लागले, जेवढे गरजेचे कुलदैवत पुजायला लागले, जे गुरुजींनी सांगितलेलं होतं, आणि त्यांचा प्रॉब्लेम संपला. आणि गुरुजींनी जाता जाता एकच गोष्ट सांगितली की जे नैसर्गिक अत्तरं असतात, अशी अत्तरं लावून कुठल्याही आड जागी, स्मशान बेशान ठिकाणी जाऊ नये. कारण ह्या गोष्टींकडं त्या निगेटिव्ह शक्ती अट्रॅक्ट होतात आणि मग त्याला 1 सेकंद लागतो त्या तुम्हाला अटॅच व्हायला, आणि त्याच्यावरती मग कंट्रोल राहत नाही, आणि मग तुम्ही त्यातून मग प्रॉब्लेम तुम्हाला सहन करायला लागतात. बघा कशी वाटली स्टोरी. लाईक करा, कमेंट करून सांगा कशी स्टोरी वाटली, आणि नक्की सांगा की तुम्हाला अजून काय काय ऐकायला आवडेल. ब्रह्मराक्षस प्रेझेंट्स रातराणी.